मान्य आहे, तुला माहेरचा कुठलाही सपोर्ट नाही, आईवडिलांचा सहारा नाही आहे, म्हणून तू तुझी सेल्फ रिस्पेक्ट एकदम मातीत घालते आणि रोज मरून त्या नवऱ्याच्या घरी आज जीवन जगते. का? फक्त माझा नवरा आहे, माझ्या मुलींचा बाप आहे, माझा सहारा आहे असं म्हणून चालत नाही. त्याला तुझी थोडी किंमत नाही आहे. त्याचं मस्त चाललंय, बाहेर जायचं, लफडी करायची, दारू प्यायचं, तमाशे करायचे, आणि तू त्याच्या नावाखाली जगायचं, त्याचा रोज मार खायचा, बेइज्जत व्हायचं, लोकांची धुनी करायची, लोकांची भांडी करायची, लोकांचा स्वयंपाक करायचा, लोकांची घाण काढायची, आणि याला खायला आणायचं. वरतून याचा रुबाब, हान मार लंगडं पांगडं त्याने तुला करायचं, तरी तू हसत मुखाने म्हणायचं हा माझा नवरा आहे, हा माझ्या मुलींचा बाप आहे. काय कामाचा असा नवरा, काय कामाचा असा संसार, ज्या संसारात तुम्हाला थोडीशी रिस्पेक्ट नाही आहे, इज्जत नाही आहे. खरं सांगते, जो नवरा बाहेर जाऊन लफडी करतो, 100 उद्योग चुकीचे करतो, त्याला त्याची बायकोची गरज नाही आहे, मुलांची गरज नाही आहे. मग फक्त नवरा नवरा इनेच म्हणून काय फायदा आहे? नवरा तुझ्यासाठी एकही कधी स्टँड घेतलं नाही, तुझ्या साईडने उभा राहिला नाही, त्याने तुझ्यावर कधी प्रेमही केलं नाही. अशा नवऱ्यासाठी तू एकदम भिकारीचं जीवन जगते. खरं सांग का, एखादा माणूस जर झोपलेला असतो ना, तर आपण जागा करू शकतो, परंतु जो माणूस झोपेचं नाटक करतो ना, त्याला कुणीही कधी उठून येऊ शकत, कारण तो नाटक करतो. आणि आज तू स्वतःबरोबर खेळते, कारण तुला सगळं कळतंय, सगळं समजतंय, पण तरीसुद्धा तू तुझंच घोडं वेशीतून आखते. का? नवरा हे सगळं काही नसतं. आपला जीव असतो, आपली इज्जत असते, आपला मान असतो. जिथे तुला मानपानच नाही आहे, जिथे तुला इज्जतच नाही आहे, कधी त्यांनी बायको म्हणून तुझा स्वीकारच केला नाही, तर तू का तुझी सेल्फ रिस्पेक्ट त्याच्या पायाखाली रोज घालते? मित्र मैत्रिणींनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, जर रोज तुम्हाला तुमचा नवरा हाणतो, मारतो, तुम्हाला बेइज्जत करतो, तुम्हाला कवडीची किंमत देत नाही, तर अशा नवऱ्याला नवरा म्हणण्यापेक्षा आपण बिना नवऱ्याचं राहिलेलं कधीही बरं. कारण स्वतःची जिथं इज्जत नाही ना, तिथं काहीच नसतं. अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही सावध हो, स्वतःच्या पायावर उभी राहा, आणि जेवढं काही उरलेलं आयुष्य आहे ना, सुखासुखी आणि इज्जतीत घालू. मित्र मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडासा कामाचा वाटला तर एक लाईक, एक शेअर माझ्या व्हिडिओसाठी. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं काय मत आहे माझ्या मताशी. धन्यवाद.